नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मीन राशी 2026मध्ये 7.5चा प्रभाव आरोग्य, धन, करिअर यामध्ये कसे बदल होणार आहेत याविषयी आपण पाहणार आहोत. तर मीन राशीचं राशी भविष्य पाहूया. चला तर मग. श्री स्वामी समर्थ. आज आपण शेवटच्या राशीचं म्हणजे मीन राशीचं भविष्य पाहणार आहोत. शांती, संयमी अशा मीन राशीचे स्वामी गुरु महाराज आहेत. मीन राशीला 7.5चा दुसरा टप्पा सुरू होत आहे. मीन राशी कशी तयार होते हे पाहूया. पूर्व भाद्रपदा 4 चरण, उत्तरा भाद्रपदाचे 4 चरण आणि रेवती नक्षत्राचे 4 चरण मिळून मीन राशी तयार होत असते. तर पूर्व भाद्रपदाचे 4 चरण ते रेवतीच्या 4थ्या चरण नक्षत्र क्षेत्रातील तारकांना बनलेल्या व आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या 2 माशांच्या आकृतीस मीन राशी असं म्हणतात. हे 2 मासे उलटे सुलटे तोंड करून बसलेले असतात. तर भित्रेपणा, जलविहाराची आवड, सुंदर व टपोरे डोळे, चंचलता, तेजलदारपणा व आपल्यातील आपला उपजीविका करणं हे उद्दिष्ट मीन राशीचे असतं. ही राशी 12 या अंकाने कुंडलीत दाखवते. तिच्यात निरुपद्रवता वगैरे सौम्य गुण असतात. शुक्र, चंद्र, गुरु व बुध या शुभ ग्रहामुळे ही रास बलवान होते. ही स्त्री राशी आहे. मीन राशीच्या आकृतीस 2 मासे आहेत म्हणून मीन राशी ही द्विस्वभाव राशी असं देखील म्हटलं जातं. ही जलतत्वाची राशी असल्याने सौंदर्य परिस्थिती अनुरूप बदल करणं मिळते. जलतत्वाचे गुण जलतत्वाच्या राशीत स्पष्टपणे दिसून येतात. चला तर मग पाहूया मीन राशीसाठी 2026 या वर्षात चढ उतार काय येणार आहेत. तर जानेवारी ते मार्चच्या दरम्यान आरोग्य कसे असेल पाहूया. शारीरिक वेदनेचा त्रास होऊ शकतो. डोळ्यासंबंधीचा आजार किंवा एखादी शस्त्रक्रिया होण्याची शक्यता देखील असू शकते. जागरण होणार नाही याची काळजी घ्या, कारण जागरणाचा परिणाम थेट शरीरावर होणार आहे. आर्थिक स्थिती पाहूया. तर द्वितीयश व भाग्येश मंगळ लाभात आहेत, त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. या स्थानावर स्टेटसला लाभ होऊ शकतो. कलाकारांसाठी आर्थिकदृष्ट्या चांगला काळ राहील. मात्र उत्तरार्धात अनावश्यक खर्च होण्याची दाट शक्यता आहे. पैशाचा योग्य नियोजन करा. कुठल्याही व्यवहारात करताना फसगत होणार नाही याची मात्र काळजी घ्या. करिअर व व्यवसायात मीन राशीचे राशी भविष्य पाहूया. तर व्यावसायिकांना मोठ्या घडामोडीतून लाभ होण्याची दाट शक्यता असणार आहे. व्यावसायिकांना भरवलेले उत्सव प्रदर्शन यशस्वी होणार आहेत. बुध शुक्र संयोगाची पार्श्वभूमी ओळखणारी, मध्यस्थीतून लाभ देणारी असणार आहे. होतकरू तरुणांचे भाग्योदय कसा असणार आहे. तर उत्तरार्ध शुक्राचे भ्रमण मीन राशीतून होणार आहे. शुक्र येथे उच्चीचा होणार आहे. या काळात एखादी कला जोपासण्याची उत्तम आहे. तुमच्या कलागुणांचे नाव तुम्हाला मिळणार आहे. तर कौटुंबिक सौख्य पाहूया. कौटुंबिक सौख्य चांगले राहील. तसेच घरात आनंदी वातावरणही तयार होईल. उत्तरार्ध पती पत्नीच्या संबंधामध्ये सुफळ आणि आनंदाचे क्षण येणार आहेत. कुटुंबासोबतची पर्यटनाचा योग देखील आहे. वास्तुसुख कसे लाभल. तर तरुणांसाठी उत्तम विवाह योग आहे. एप्रिल ते जून या दरम्यान दातासंबंधीचा त्रास उद्भवू शकतो. 7.5मध्ये शनीचे भ्रमण तुमच्या कुंडलीच्या चंद्रावरून होत आहे, त्यामुळे या काळात निराशाजनक विचार मनात येतील, ते टाळावे. मेडिटेशन करण्याची तुम्हाला कल वाढवावा लागेल. तसेच शारीरिक अट्टहास नको, शरीराला झोप नाही असे धाडस करू नका. एप्रिल ते जूनच्या दरम्यान आर्थिक स्थिती कशी असेल ते पाहूया. तर बुद्धी कौशल्यातून मोठे लाभ होतील. लिक्विड पदार्थ, कॉस्मेटिक किंवा सुगंधित वस्तूमुळे लाभ होण्याची दाट शक्यता आहे. घर शेती यांच्यापासून लाभ संभवतो.
शनी मंगळ युती होत असल्याने आचारसंहिता पाळायला लावतील. बाकी शुभ ग्रहांची साथ नोकरी व्यवसाय पार्श्वभूमीवर मिळत राहील. व्यावसायिकांना नव्या पर्यायातून दिशा मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्या कृपा आशीर्वादातून लाभ होण्याची शक्यता आहे. शनी मंगळ युतीमुळे नोकरीत तरुणांची संयमाने वागावे लागेल. विचारपूर्वक वागावे लागेल. बाकी उत्तरार्ध सगळं सावरून नेईल. अडचणी जातील. व्यावसायिकांना आर्थिक कोंडी दूर होईल. कायदेशीर प्रश्न सुटतील. सरकारी सदस्यांच्या ओळखी प्रश्न सोडवतील. कौटुंबिक सौख्य साधारण राहील. व्यसनी मित्रांची संगत टाळा. तर मीन राशीच्या मित्रांनो, व्यसनी मित्र असेल तर त्यांच्यापासून दूर राहा. तसेच स्त्री वर्गाशी वाद टाळा. जुलै ते सप्टेंबर या काळात आरोग्य साधारणतः राहील. पोटासंबंधीच्या तक्रारी उद्भवतील. गर्भवतींना स्वतःला सांभाळावं लागेल. जुलै ते सप्टेंबर या काळात आर्थिक स्थिती कशी असेल पाहूया. पूर्वाधार रवी गुरु युती शुभ फलदायी होणार आहे. सट्टा रेस लॉटरी यांच्यातून अचानक धनलाभ होऊ शकतो. गूढ विद्या ज्योतिष दैविक विद्या यांच्यापासून लाभ होऊ शकतो. वास्तू वाहन सौख्य चांगले मिळेल. बाग शेती गुरांचे कळप पाळणे हे व्यवसाय तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. चतुर्थ्यश बुध असल्यामुळे ही फळे जास्त प्रकर्षाने मिळतील, म्हणजे खूप लवकर मिळतील. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहूया तर जुलै आणि सप्टेंबर महिन्यात पंचमातले गुरुभ्रमण लाभदायक राहतील. तसेच तरुणांचे नैराश्य दूर होईल. नोकरीच्या मुलाखतीत यशस्वी व्हाल. रिअल इस्टेट व्यवहारांना गती मिळेल. त्याचबरोबर सरकारी पाठबळातून अतिलाभ होण्याची शक्यता आहे. खेळाडूंनी चांगला काळ येणार आहे. तर खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा काळ ठरणार आहे. गुरुचे भ्रमण विद्यार्थ्यांसाठी शुभ फल देणारे असणार आहे. तर कौटुंबिक सौख्य पाहूया तर जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान विवाह ठरण्याची दाट शक्यता आहे. तसेच घरातील व्यक्तींचे विचित्र वागणे अस्वस्थ करेल. संतती सौख्य चांगले राहील. वैवाहिक जीवन चढ उतार येतील. एकंदरीत घरातील वातावरण साधारण राहील. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या काळात वृद्धांना जपावे. अन्नपाण्याचा संसर्ग होण्याची शक्यता. मानसिक ताण वाढू शकतो. आर्थिक स्थिती पाहूया तर पूर्वाधार संमिश्र स्वरूपाची ग्रहमान राहील. खरेदी विक्रीतून फसवणूक होण्याची शक्यता आहे. कुठलेही व्यवहार करताना सावधगिरी करा. स्थावर इस्टेट संबंधी वाद होऊ शकतात. हाताखालच्या लोकांकडून किंवा नोकरदार वर्गाकडून फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. उत्तरार्ध ग्रहमान मानसिक संतुलन बिघडू शकते. नकारात्मक विचार टाळा. नोकरीत वरिष्ठांचे मने जपा. स्वतंत्र व्यावसायिकांना वसुलीतून लाभ होऊ शकतो. सरकारी माध्यमातून लाभ होण्याची शक्यता आहे. तर कौटुंबिक सौख्य पाहूया. उत्तरार्धात भावबंधकीत प्रश्न जपून हाताळा. घरात तरुणांचे विवाह ठरतील. तसेच आईच्या तब्येतीविषयी चिंता राहील. वैवाहिक जीवन चढ उतार येतील. ही होती मीन राशीसाठी 2026 हे वर्ष याविषयी राशी भविष्य. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.